कर्जतमधील शेकाप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। कर्जत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी एकसंघपणे काम करा, उपजिल्हाप्रमुख शिवसेना रायगड महेंद्र थोरवे यांनी केले आवाहन। कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद वॉर्डमधील बोरिवली ग्रामपंचायतीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यमान उपसरपंच वंदना सराई, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश सराई, शेकापचे दीपक पिंगळे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रायगड जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातील प्रशस्त सभागृहात जाहीर पक्षप्रवेश केला। त्याप्रसंगी तालुका प्रमुख संभाजी जगताप, माजी सभापती अमर मिसाळ, माजी उपसभापती मनोहर थोरवे, उद्योजक संदीप अनंत भोईर, योगेश जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश मते, योगेश दाभाडे, अभिषेक सुर्वे, अरुण कांबेरे, दीपक भोईर, रोहिदास खडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेत नव्याने पक्षप्रवेश केलेल्या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना संबोधित करताना महेंद्र थोरवे यांनी सांगितले की सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न या विधानसभा क्षेत्रात प्रलंबित आहेत। ती विकासकामे मार्गी लावायची असतील तर या कर्जत विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची गरज आहे। जोपर्यंत स्थानिक आमदार शिवसेनेचा असणार नाही तोपर्यंत येथील विकासकामे होणार नाहीत। त्यामुळे आता बदल घडविणे आपल्या हातात आहे। हे लक्षात ठेवून एकसंघपणे काम करा। संपूर्ण शिवसेना आपल्या बरोबर आहे। आज या ठिकाणी पाथरज जिल्हा परिषद वॉर्डमधील बोरिवली ग्रामपंचायतमधील पिंगलेवाडीच्या शेकाप पक्षाच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या शिवसेनेमध्ये जाहीर आज प्रवेश केलेला आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये शिवसेना सत्तेमध्ये आहे आणि आज चालू असलेला शिवसेनेचा हा भगवा विकास, या शिवसेनेच्या भगव्या विकासावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता विश्वास ठेवून चाललेली आहे आणि म्हणूनच कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा संपूर्णपणे बदल घडवण्यासाठीच या संपूर्ण तालुक्यातील आदिवासी भागातील सुद्धा वाड्यावस्त्यावरील सगळ्याच जनता या ठिकाणी 15 वर्षे गेली जी त्रस्त आहे, जो विकास या जनतेला अपेक्षित होता तो विकास आतापर्यंत होऊ शकलेला नाही आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी हे सर्व शिवसेनेच्या पाठीशी आज या ठिकाणी उभे राहिलेले या सर्वांनी पिंगलेवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला, राष्ट्रवादीच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत आज या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यामध्ये जे प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असेल। वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तर समाजकारण करत असताना जे समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना, आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्व एकत्रपणे यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।